श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। वाघमारे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय। राजू वाघमारे हे दीर्घकाळापासून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते होते। माध्यमांसमोर त्यांनी अनेकदा पक्षाची भूमिका जाहीरपणे मांडली। अशातच आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडल्याने मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। राजू वाघमारे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची कास धरली आहे। आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। यावेळी राजू वाघमारे यांनी बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली। म्हणजे याच्यातून दिसतंय की काँग्रेसची यांच्या शिवसेनेने ती सीट डिक्लेअर करून टाकली। म्हणजे याच्यातून दिसतंय की काँग्रेसची परिस्थिती काय आहे आणि हीच परिस्थिती भिवंडीला पण आहे। भिवंडीची सीट काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असताना पण शरद पवार गटाने ती सीट जाहीर करून टाकली। जणू काही काँग्रेसची किंमत संपलेली आहे हेच या सगळ्या उदाहरणातून दिसून येतं आणि याचा परिणाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर होणं साहजिकच आहे आणि हा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे। महाराष्ट्रातले सगळे काँग्रेसजन हे दुःखित आहेत, दबावाखाली आहेत आणि त्यांना कळत नाहीये की पुढचं भविष्य काय आहे आणि त्यांना ते भविष्य दाखवण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांचं देखील कौतुक केलंय। ज्यांना आपण असं म्हणू की कॉमन मॅन सीएम म्हणजे सामान्य माणसाचा मुख्यमंत्री, जनतेचा मुख्यमंत्री, या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने विकासाचा मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे। आणि ज्या पद्धतीने एकनाथरावजी शिंदे साहेबांनी गेल्या 2 वर्षामध्ये जे कामगिरी केलेली आहे ती कामगिरी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात, अगदी मी आकडेवारीने सविस्तर पुढे बोलेल नंतर आपल्या बरोबर, पण या 2 वर्षामध्ये जे केलेलं काम आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर भारताच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात एवढं जास्त काम कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही। हे सगळ्यांना मान्य करावं लागेल, विरोधकांना पण मान्य करावं लागेल आणि या गोष्टीकडे लक्ष देऊन एक कार्यकर्त्यांची भावना जपणारा नेता, कार्यकर्त्यांना विश्वास देणारा, त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांच्या पाठीमागे नव्हे तर त्यांच्या पुढे उभे राहणारा नेता, ही जी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची जी इमेज आहे, हे जे त्यांचं व्यक्तिमत्व आहे, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी काँग्रेस पक्षामध्ये असताना आता हल्ली ज्यावेळी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बद्दल एक सर्वे आला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, झी 24 तासवर तो सर्वे जाहीर करण्यात आला। मी काँग्रेसचा प्रवक्ता असताना त्या सर्वेमध्ये तो प्रश्न होता 5:10 की एकनाथरावजी शिंदे एवढे पॉप्युलर मुख्यमंत्री कसे, एवढे सगळ्यांना आवडणारे मुख्यमंत्री कसे। आणि मी विरोधात असताना सांगितलेलं आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे चॅनलवर, की ज्या माणसांना, ज्या मुख्यमंत्र्याला सामान्य माणूस कधीही भेटू शकतो, सामान्य माणसाला बघितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरून त्याचं दुःख काय ज्या मुख्यमंत्र्याला कळतं, जो मुख्यमंत्री 20-20 तास दिवसाचे काम करतो, असा मुख्यमंत्री नक्कीच हा सगळ्यांना आवडणारा असणार। हे मी काँग्रेसचा प्रवक्ता असताना मी चॅनलवर सांगितलेलं आहे। काँग्रेसमध्ये असताना शिंदे यांच्या संदर्भात सर्वे असताना मी जाहीरपणे मान्य केलं होतं, ज्या मुख्यमंत्र्यांना सामान्य माणूस कधीही भेटू शकतो, जो 20-20 तास काम करतो, असा मुख्यमंत्री आवडणारा असणार, असं मी चॅनलवर सांगितलं। तेव्हा माझ्यावर टीका झाली, मात्र जे खरं आहे तेच मी बोलतो, असं वाघमारे यांनी सांगितलंय। एकूणच राजू वाघमारे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशामुळे मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।